गुंजन मीडियाचा तो सजीव प्रवाह, सत्याचा वसा घेऊनी चालत राहर. शब्दांची ताकद, विचारांची कास, समाजासाठी बांधील निष्ठेचा हा ध्यास. अंधाराला भेदून जो प्रकाश दाखवतो, सामान्यांच्या वेदना जगी मांडतो. नमस्कार, मी अनिता करवा आपल्या सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा मूल्य गुंजन या मूल्यधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी सुरू केलेल्या मालिकेमध्ये स्वागत करते. दर्शको हो, समाज निर्मिती आणि त्यामध्ये मूल्य हे दोन्ही जर आधार असले तर नक्कीच एक मूल्यधिष्ठित समाजाची निर्मिती होऊ शकते. प्रत्येक क्षेत्रामध्ये मूल्य जर आले तर एक सुंदर भारताची, जिथं रामराज्य येईल, त्याची जी संकल्पना आहे ती पुन्हा साकार होऊ शकते. आणि मीडियामध्ये जर मूल्य आले तर मला वाटतं जे वृत्तपत्रे आहेत किंवा रेडिओ आहे किंवा टीव्ही आहे, इंटरनेट आहे, याच्या माध्यमातून घराघरामध्ये मूल्य पोहोचू शकतात. त्याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर सोमनाथ वडनेरे आलेले आहेत. त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर सोमनाथ आणि खूप खूप स्वागत. ओम शांती. मागील भागामध्ये 2-3 भागामध्ये आपण पाहिलं की मूल्यधिष्ठित मीडिया निर्माण करण्याचा एक संकल्प घेऊन आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलेला आहात. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपण करत आहात. तुम्ही सांगितलं सर्वात इम्पॉर्टंट की सकारात्मक संकल्पाची शक्ती एकतर आणि सामर्थ्य, बोलाचं सामर्थ्य, ह्या दोन्ही गोष्टी जर जुळाल्या तर माणसाची वृत्ती, दृष्टी आणि कृती ही पॉझिटिव्ह होऊ शकते. आणि त्यातनंच जे सादरीकरण होतं टीव्हीच्या माध्यमातून किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून ते पॉझिटिव्ह होऊ शकतं. आणखी कोणत्या अशा गुणांची आवश्यकता आहे की ज्याच्यामुळं मीडिया हा मूल्याच्या आधारे चालू शकतो किंवा मीडियामध्ये मूल्य येऊ शकतात? काही महत्वाची जी गुण आहेत, ज्याला आपण मूल्य म्हणू, ती जर माध्यम प्रतिनिधींमध्ये असतील तर निश्चितच ते आपल्या व्यवसायामध्ये यश प्राप्त करू शकतील. बरं. सर्वप्रथम जर महत्वाचा गुण पाहिला तर समर्पण वृत्ती, ओके, ज्याला समर्पणता म्हणू आपण. सरेंडरनेस. हां, तर प्रत्येक व्यवसायामध्ये ती वृत्ती आवश्यकच असते, पण माध्यम प्रतिनिधींमधली जी व्यवसायाशी समर्पणता असते ती फार महत्वाची असते. तसं पाहिलं तर माध्यमांचं जे विश्व आहे ते 24/7, ज्याला म्हणतो 7 दिवस पूर्णपणे बिजी. आणि ह्यामध्ये बिजी असताना व्यवसायाप्रती, कामाप्रती समर्पण वृत्ती ही फार अत्यंत आवश्यक ठरते. एखाद्या कामामध्ये आपण जर झोकून दिलं, आपण म्हणतो की झोकून दिल्यानंतर त्याची जी क्वालिटी असते, त्या कामाची जी निष्ठा असते ती फार वाढलेली असते. बरोबर. त्यासाठी आपण आतापर्यंत जेवढे आपण पत्रकारितेचे पाईक पाहिले, जनक पाहिले किंवा ज्याला आपण उच्च आदर्शयुक्त पत्रकार पाहिले, त्यांच्यामध्ये ती वृत्तीच होती. त्याला कारण असं की मूल्यांना चिटकून राहण्याची जी सवय होती, त्यामुळे समर्पण वृत्तीची निश्चित वाढ झाली. समर्पण वृत्तीसाठी निष्ठा पण असणं तेवढंच गरज आहे. निश्चितच निष्ठा आपल्या व्यवसायाप्रती, आपल्या कर्तृत्वाप्रती ही असावच हवी. याबद्दल मी एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगतो. गौतम बुद्ध आपली तपस्या करत असताना जवळपास 15 ते 16 वर्ष त्यांनी तपस्या केली, घनघोर तपस्या केली आणि शिष्यांना आणि समाजाला उपदेश करत होते. त्यांच्या असं लक्षात आलं की आपण उपदेश करतोय परंतु लोकांवर पाहिजे तसा परिणाम होत नाही. त्यांना वाटलं की आपण उगीच हे करतोय का, आपण लोकांच्या भल्यासाठीच करतोय, का समाज सुधरत नाही, का लोकांमध्ये परिवर्तन होत नाही, का ते गुण आत्मसात करत नाही. विचार केल्यानंतर त्यांच्या मनात थोडीशी निराशा प्राप्त झाली, नैराश्य प्राप्त झालं की आपण सर्व घरादाराचा त्याग केला आणि लोकांच्या कल्याणासाठी आपण जीवन वाहून घेतलं, उगीच आपण हे करतोय. मग त्यामुळे ते पुन्हा घराकडे किंवा आपल्या गावाकडे निघाले. वाटेमध्ये बसले असताना त्यांना एक दृश्य दिसलं. तलाव होता. तलावामध्ये एक छोटीशी चिमणी आपल्या शेपटीने, पंखांनी तर तलावातलं पाणी किनाऱ्यावर उडवत होती.
बरं. बुद्धांना वाटलं की नेमकी छोटी चिमणी एवढा मोठा तलाव काय करते. हम्म. त्यांनी प्रश्न केला की चिवताई, तू छोटीशी चिमणी आहे, हम्म. तलावातलं पाणी का उडवते आहे. हम्म. चिमणीने एक समर्पक उत्तर दिलं, महाराज, मी ह्या तलावातलं पाणी यासाठी उडवते की ह्या तलावाने किनाऱ्यावर असलेली माझी छोटी छोटी पिल्लं ही आत्मसात केली, ग्रहण केली, त्यांना मारून टाकलं. हम्म. मी ह्या तलावाचा बदला घेते. हम्म. बुद्धजी आश्चर्यचकित झाले, एवढीशी छोटीशी चिमणी तलावातलं पाणी कसं काय सुकवणार, हम्म. इतका मोठा अथांग सागर. बरोबर. त्यांनी प्रश्न केला की चिवताई, तुझं वय तरी किती ग, हम्म. तू एवढी छोटीशी, तुझं आयु तरी किती असेल, हम्म. तू जगणार तरी किती, हम्म. तलाव तर अथांग आहे, मग हा तलाव कसं काय सुकवणार तू. हम्म. चिमणीने समर्पण भावाने उत्तर दिलं, महोदय, मी माझ्या कामाप्रती समर्पण वृत्ती ठेवली आहे, हम्म. मी माझ्या कामाशी मी एकनिष्ठ आहे, हम्म. तलाव त्याचं काम करू द्या, मी माझं काम करेन, बरोबर. एक दिवस मी त्याच्यामध्ये यश प्राप्त करेन. म्हणजे समर्पण वृत्ती म्हणजे संपूर्ण, म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट्स येऊ द्या, निगेटिव्ह रिझल्ट्स येऊ द्या, एकरूप होऊन ते काम अंतिम स्थितीपर्यंत घेऊन जाणं. निश्चितच गौतम बुद्धांना छोट्याशा चिमणींकडनं प्रेरणा मिळाली की त्यांच्या मनामध्ये नैराश्य प्राप्त झालं होतं की मी कॉन्स्टंट एफर्ट करतो, एवढे लोकांना उपदेश करतो, पण लोक बरोबर. सुधरत नाही. पण छोट्याशा चिमणीकडनं त्यांनी बोध घेतला आणि पुन्हा ते आपल्या तपस्याला गेले. आणि त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की बुद्धांनी इतकी कठोर तपस्या केली आणि ज्या आधारे आज ते जगाला शांतीचा उपदेश करू शकले. म्हणजे एका गुणापाठोपाठ दुसरा गुण अवश्य येणार. मला एक अजून प्रश्न आहे की मीडियामध्ये समर्पण वृत्ती कशी वापरायची. जसं तुम्ही म्हणताय 24/7 काम करतात, फक्त काम करणं का ते पूर्ण मनापासून बुद्धीपासून झोकून देणं, त्याला आपण समर्पण वृत्ती म्हणता येईल. ह्यामध्ये कामाप्रती समर्पण वृत्तीचा अर्थ मुळे हा आहे की मला जे काम आहे ते मी समाजसेवेची निष्ठा म्हणून करणं, सेवाभाव. फक्त न्यूज मिळवायची म्हणून नाही. हा एक खूप चांगलं तुम्ही सांगितलं की फक्त न्यूज मिळवायची आणि लोकांना किंवा चॅनलला अट्रॅक्ट करण्यासाठी नाही, तर समाजनिष्ठेप्रती करणं म्हणजे एक समर्पण वृत्ती. इतर व्यवसायांमध्ये आणि पत्रकारितेमध्ये किंवा माध्यम प्रतिनिधींच्या कामामध्ये एक मूलभूत फरक आहे. व्यवसायाचा मोबदला म्हणून पगार किंवा मानधन किंवा वेतन, सॅलरी ज्याला म्हणतो आपण, ते मिळणार, तो दोघा प्रतिनिधीला मिळाल, दोघं व्यवसायातल्या मिळाल. पण पत्रकारितेमध्ये असणारा जो घटक आहे निश्चितच त्याला मोबदला मिळणारा आहे, तुला माहिती आहे की याच्याबद्दल कामाबद्दल मोबदला मिळेल. परंतु वृत्तपत्र किंवा माध्यम प्रतिनिधींचं कार्य हे जीवनावश्यक सेवेमध्ये मोडलं जातं. त्यांना अगदी झोपलेले असतील तरी फोन खणकवतो की आज अशी बातमी झाली, जा तिथे कव्हर कर न्यूज, पळ तिथे कर कव्हर. त्यांच्यावर एक जबाबदारीचं भान असतं. मग त्यामध्ये किती पण अडथळे येऊ देत, किती पण संकट येऊ देत. जसं तुम्ही मागील भागामध्ये मुंबईचं उदाहरण दिलं होतं, बरोबर, तेव्हा एक साइडला सैनिक लोक काम करत होते आणि एक साइडला हे सगळे मीडियावाले काम करत अगदी होते. समर्पण वृत्तीचं उदाहरण आहे ते. बरोबर. आणि त्यानंतर त्यांना तो प्रतिसाद जो मिळाला, लोकांमध्ये जी मीडिया प्रति इमेज बनली ती उंचावली. बरोबर. एक छोटंसं उदाहरण होतं, पण लोकांमधनं ती इमेज बिल्डिंग करण्याचं कार्य त्यावेळेस माध्यम प्रतिनिधी सरेंडरनेस आहे हे समजलं. सरेंडरनेस आहे. त्यानंतर मला वाटतं समर्पण नंतर आदर्श वृत्ती जर आपण ठेवली तर माध्यम प्रतिनिधींना ही आदर्श वृत्ती अतिशय फायदेशीर होते. आदर्श वृत्ती कुठल्या कुठल्या स्थितीमध्ये किंवा तसं त्याला तुम्ही कसं डिस्क्राईब कराल. हे पहा की प्रत्येक व्यवसायात आदर्श असतोच. जोपर्यंत आपण आदर्श कुठल्या घेत नाही तोपर्यंत त्या व्यवसायाची जी नीतिमूल्य असतील, व्यवसायाची जी शाश्वत मूल्य असतील ती आपल्यामध्ये उतरणार नाहीत. आदर्श म्हणजे व्यक्तीचा आदर्श असं म्हणायचंय तुम्हाला. व्यक्तिमत्वाचा आदर्श. व्यक्तिमत्व. दोन गोष्टी फार वेगळ्या आहेत. व्यक्ती म्हणून आपण पाहतो, पण त्या व्यक्तीचं एक वलय असतं गुणांनी बनलेलं. व्यक्ती फिजिकली दिसेल तुम्हाला, पण व्यक्तित्व हे आंतरिक असतं. जसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणी ना कोणीतरी आयडियल असतं. एक्झॅक्टली. आणि त्याला ते फॉलो करतात. निश्चितच अंतरंगातलं व्यक्तित्व असतं. ज्याप्रमाणे पत्रकारांना, माध्यम प्रतिनिधींना आपल्या समोर काही ना काही आदर्श आहेत. आपण पाहतो की हिंदी पत्रकारितेत गणेश शंकर विद्यार्थी, त्यांनी स्वतः पंडित मदन मोहन मालवीय अशा थोर पत्रकारांचा आदर्श घेतला. ज्यावेळेस ती आदर्श समोर जर काहीतरी असेल तरच आपलं जीवन बनू शकतं.
बरोबर. जसं गांधीजींची पत्रकारिता पाहतो आपण, टिळकांची पत्रकारिता पाहतो. एवढंच काय, आपल्या महाराष्ट्रामध्ये आचार्य आत्रे जे होते, त्यांची पत्रकारिता तर फार अगदी वेगळीच होती. अष्टपैलू व्यक्तित्व होतं त्या आत्रेंचं. म्हणजे नाटक असो, मिश्किलपणा पण होता आणि मिश्किलपणा होता, गंभीरपणा पण, रमणीकता, सगळं मिक्स होतं त्यांचं. मिक्स होतं. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आपण बरोबर. त्यांच्याकडे पाहतो. तर आदर्शवाद जर असेल तर हम्म. निश्चितच आपण त्यामधनं आपले जे गुण असेल ते कर्मात उतरतात. पण अगोदर आदर्शवाद मनात असावा लागतो. बरं. आदर्शवाद जर आपण ठेवला मनात तर तो कर्मात निश्चित उतरणार. याबद्दल एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. दोन प्राणीची तुलना आपण पाहूया. एक महात्मा होतं, त्यांच्या शेजारी, त्यांच्या जवळ एक गाढव आणि एक मुंगी. हे दोघं रात्रंदिवस काम करायचे. गाढव तर भरपूर काम करायचं. आपण पाहतो की गाढवाकडे किती ओझं असतं आणि ते ओझं काम करत असताना ते थकलेलं, भागलेलं, पण कुरकुर करणारं असं गाढवाचं एकंदरीत व्यक्तित्व होतं. पण मुंगी छोटीशी, छोटासा जीव तिचा, आणि ती त्याच्या घरटं बनवण्यासाठी, तिचा घर बनवण्यासाठी मोठमोठे दगड ती आपल्या पाठीवर घेऊन वाहत होती, पण कुठली कुरबुर न करता. मग अशा वेळेस महात्माजींनी गाढवाचं जे ओझं आहे ते तर पाहिलंच, पण मुंगीचे ओझं जरी छोटं होतं तरी त्यांनी पाहिलं की मुंगी ही कर्मयोगी, कधी न थांबता, कुरकुर न करता काम करत होती. म्हणून महात्माजींनी तिला म्हटलं की ही कर्मयोगी आली. त्यावेळेस गाढवाला फार राग आला की इतकं मी मेहनत करतो, इतकं कष्ट उपसतो, महात्माजींसाठी एवढं काम करतो, पण त्यांनी मुंगीला कर्मयोगी म्हटलं. मग त्यांना तो संतापाच्या भरात त्यांनी म्हटलं की महात्मन, मी तुमच्यासाठी एवढं राबराब लाभतो, मुंगी तुमच्यासाठी काही न करता ती तिचं काम करते, मी तुमचं काम करतोय, पण अशा वेळेस तुम्ही तिची वाहवा करता, तिची स्तुती करता. मग अशा वेळेस महात्माजींनी उत्तर दिलं की ती कर्मयोगी आहे, ती कुरबुर करत नाही, काम करते, पण कधीही तिला बडेजाव तिने आणला नाही, कधीही तोंडातनं तिच्या बाहेर पडलं नाही की मी इतकं काम करते. आदर्शवाद हाच असतो की तुमच्या मनात जर आदर्श असेल तर तुम्ही तुमच्या कर्मात उतरवतात, पण बोलून दाखवत नाही. त्याची कधीही बळजाव करत नाही की मी असं आहे, मी याचा स्वतःचा मोठेपणा नाही. त्यांच्या मनात आदर्श असावा लागतो, मुखाद्वारे आदर्श असावा लागत नाही. म्हणजे आदर्शवाद हा फक्त बाह्य नसून आंतरिकपणा. निश्चितच. पहिला मनामध्ये आणणं आवश्यक आहे. निश्चित. अजून एक गुण मला वाटतं या ठिकाणी जर माध्यम प्रतिनिधींना असाल तर तो फार बरा असतो. दुसरा सिद्धांतवाद. जसं आदर्शवाद आणि सिद्धांतवाद दोघं मिळते जुळते आहेत. पत्रकारितेमध्ये किंवा माध्यम प्रतिनिधींच्या कामामध्ये कार्य करत असताना सिद्धांत चिटकून राहणं हे अत्यंत आवश्यक असतं. आपण पाहतो की आजपर्यंत माध्यमांसाठी कुठली अशी रिटर्न मध्ये आचारसंहिता बनलेली नाही. मी तेच आता विचारणार होते की काही सिद्धांत आहेत का मीडियाचे की ह्याप्रमाणेच वागायला पाहिजे किंवा ह्याप्रमाणेच वृत्त बाहेर आलं पाहिजे, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियामध्ये असे काही सिद्धांत आहेत का? ज्याप्रमाणे नियम प्रत्येक फील्डसाठी बनवलेले आहेत, प्रत्येक क्षेत्रासाठी नियम बनवलेले आहेत आणि त्यांच्यासाठी मूल्यांची सांगड ही फार गोष्ट महत्वाची. तर ह्या पद्धतीनं आचारसंहिता अशी कुठलीही बनली नसताना सिद्धांत मात्र पत्रकारितेत आहेत. जे एथिक्स ज्याला म्हणतो, नीतिमत्ता ज्याला म्हणतो, ती माध्यमांनी आपली नीतिमत्ता समोर ठेवून आपली सेवा करणं हे गरजेचं आहे. सिद्धांतास जर चिटकून राहिलं आपण तर निश्चितच ह्या गोष्टी फार जीवनास आत्मसात करतात. एखादा सिद्धांत जो माध्यमांनी फॉलो करायला पाहिजे? सिद्धांत हा म्हणतो की माध्यमांनी आपला व्यवसाय करताना संतुलन ठेवणं गरजेचं आहे. व्यवसायाशी आणि त्याच्या व्यवसाय आणि पत्रकारिता, समाजनिष्ठा यांचा मधलं जर त्याने संतुलन ठेवलं तर निश्चित पत्रकारितेची मूळ तत्व ही चिटकून राहतात. म्हणून काही वेळेस आपण पाहतो की बऱ्याचशा वेळेस व्यवसाय बनलेला आहे, माध्यमांचा व्यवसायामध्ये रूपांतर झालेलं आहे, पण पत्रकारितेचं अजून तरी व्यवसायात रूपांतर झालं नाही. खूप सुंदर आपण आता 3 गुण सांगितले की समर्पणता सर्वात महत्वाचा, आदर्शवाद
आणि तिसरं आता सांगितलं सिद्धांत. हे तिन्ही गुण घेऊन चाललंय तर बरोबर. मूल्याची निर्मिती होऊ शकते किंवा मीडियामध्ये मूल्य होऊ शकतं. बरोबर. आता तुम्ही जेव्हा सांगत होता तेव्हा माझाही विचार चालू होता की आणखी कुठले मूल्य असतील. मला असं वाटतं सत्यता आणि आत्मविश्वास हेही गुण असायला पाहिजे. निश्चितच सत्यता तर हा बातमीचा आत्माच आहे. बरोबर. असं म्हणतो आपण की बातमी ही सत्य असावी. बातमीतलं सत्यता हे मूल्य जर टिकून ठेवलं असेल तर ते नेहमी मूल्याधिष्ठित समाज निर्मिती करू शकेल. कारण एक गोष्ट मला आणखी तुम्हाला विचारायची, कारण निश्चित. एकच पेपरमध्ये एक न्यूज येते, तीच न्यूज वेगळ्या पद्धतीने दुसऱ्या पेपरमध्ये येते. काहीतरी एक्स्ट्रा असतं किंवा काहीतरी वेगळं असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठंतरी वेगळेपणा जाणवतो. म्हणजे वेगळेपणा म्हणजे सत्यतेच्या बाबतीत तेवढं जाणवत नाही. बरोबर. तीच एक न्यूज वेगळ्या रीतीने प्रेझेंट केलेली असते किंवा काहीतरी दुसरं टाकलेलं असतं. आपण पत्रकारितेच्या भाषेमध्ये जर म्हणायचं तर बातमी आणि अफवा यामधला फरक. एक्झॅक्टली तेच म्हणायचंय मला. आपण जी सत्य असेल तीच बातमी असते. खोटी बातमीला अफवा म्हणतो. बरोबर. लोक बातमीवर विश्वास ठेवतात, अफवांवर विश्वास ठेवत नाही. आणि ज्यावेळेस एखादी घटना घडली असेल आणि तिला जर असत्याचं स्वरूप दिलं गेलं तर ती बातमी जर छापून आली वृत्तपत्रांमध्ये, माध्यमांमध्ये, तर त्यावेळेस दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचं क्लॅरिफिकेशन करावं लागतं की ही जी बातमी होती ही अफवा होती आणि नजर चुकीने ही बातमीमध्ये आली. पण तोपर्यंत खूप मोठं नुकसानही झालं. तोपर्यंत अत्यंत समाजाचं नुकसान झालेलं असतं. म्हणून सत्यता ही फार अत्यंत आवश्यक असते. म्हणून मी म्हटलं की वृत्तपत्रांचा किंवा माध्यमांचा, बातम्यांचा आत्मा हा सत्यता आहे. आणि ही सत्यता जर आपण ठेवली, त्याला स्टिक राहिलो, त्याला चिटकून राहिलो, तर माध्यमांमधनं नेहमी सत्य वचन निघतं. म्हणून नेहमी सत्याची तुलना ईश्वराशी केली. म्हणूनच म्हटलंय की सत्य ही ईश्वर आहे. गॉड इज ट्रूथ. गॉड इज ट्रूथ. इतकं मोठं अधिष्ठान बातम्यांमध्ये माध्यम प्रतिनिधीने अगदी ईश्वराशी तुलना केली आहे. म्हणून माध्यमांच्या मुखातून, माध्यमांच्या प्रसारणातून, माध्यमांच्या प्रकाशनातून जे पण निघेल त्यावर लोक विश्वास ठेवतात. एक छोटी गोष्ट सांगतो. एखादी गोष्ट जर घडली आणि ती वृत्तपत्रात नाही आली तर स्वाभाविक जनतेची प्रतिक्रिया होतं पडते व्यवहारात. आणि वृत्तपत्रात छापून नाही आलं तर लोक म्हणतात नाही नाही पेपरात तर काही आलं नाही बुवा, असं स्वाभाविक प्रतिक्रिया असते. म्हणजे वृत्तपत्रांवरचा विश्वास, खूप जास्त माध्यमांवरचा विश्वास हा जनतेचा असतो. प्रत्यक्षात घटना जरी घडली तरी, एखादी घटना घडली तर लगेच माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच पेपर सर्वात पहिला घेतो की ती आली आहे का घटना आणि ती कशा रीतीने आली, कारण वृत्तपत्र सगळं सत्यच सांगतात. निश्चितच. म्हणून माध्यमांवरचा जनतेचा विश्वास इतका मोठा आहे की जोपर्यंत पेपरमध्ये छापून येत नाही, वृत्तपत्रात बातमी येत नाही, टीव्हीवर बातमी येत नाही, रेडिओवर बातमी येत नाही, तोपर्यंत लोक सहजासहजी विश्वास ठेवत नाही, जरी प्रत्यक्षात घटना घडली तरी. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला या निमित्ताने म्हणतो की एक जमीनदार होता, त्याच्याकडे एक गाय होती. ती गाय रात्री एका शेतकऱ्याने चोरली आणि चोरल्यानंतर शेतकरी घरी गेला आणि घरी आपले जे मुलं होती, लहान मुलं, त्या लहान मुलांना दूध वगैरे देण्याचा त्याने क्रम सुरू केला. एक 8 दिवस झाले तो सातत्याने ही गोष्ट करत होता, पण गुप्त करत होता, प्रत्यक्ष नव्हती. गावकऱ्यांचा संशय शेतकऱ्यावर होता की हो न हो गाय शेतकऱ्यानेच चोरली. आणि मग त्यावेळेस त्यांनी पाहिलं की शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये मागच्या साईडला ती त्यांना गाय आढळली. गाय घेऊन ते जमीनदाराकडे गेले. गावात पंचमंडळ बसलं आणि त्यांना सांगितलं, तुम्हाला माहिती की न्यायनिवाडा करण्याचं काम पंचमंडळीच्या हातात होतं. त्यांनी सांगितलं की शेतकरी, तू ही गाय चोरून नेली, 8 दिवस झाले, तू अजूनपर्यंत बोलला नाही, तू का केलंस हे? शेतकरी म्हटला, ही गाय माझी आहे, ही मी चोरलेली नाही. अजून त्याला विचारलं, तू असं का करतोय? प्रत्यक्षात गाय तर जमीनदारीची आहेत. मग जमीनदाराकडे विचारलं की हा नाही म्हणतोय, ही गाय तर तुमचीच आहे. जमीनदाराने शेतकऱ्यांच्या डोळ्याकडे पाहिलं. डोळ्याकडे पाहत असताना शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू त्याला दिसले. त्याची नजर शेतकऱ्याची खाली गेली. अपराधीपणाची जाणीव झाली, पण त्या अश्रूंमध्ये जमीनदाराला एक मजबुरी, ज्याला म्हणतो आपण, ती मजबुरी दिसली. त्याने वाचले ते डोळे आणि त्याने सांगितलं की ही गाय माझी नाही. गावकऱ्यांना प्रश्न पडला की
तुम्ही स्वतः तुमची गाय आहे हे सत्य तुम्ही का लपवतात? मग त्यावेळेस त्याने उत्तर दिलं की हे सत्य जरी असेल तरी त्या लहान बाळकांच्या कल्याणासाठी, त्या लहान बाळांचं कल्याण व्हावं म्हणून मी तुम्हाला ही बाब सांगितली नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की बातमी करत असताना, कव्हर करत असताना एखादी घटना अशी असेल की ज्यामुळे जनमत किंवा लोकांचं कल्याण हे मोठ्या प्रमाणात सामावलेलं असेल, पण आपल्याला जरी त्याचं नुकसान जरी झालं स्वतः वैयक्तिक, तरी माध्यम प्रतिनिधींनी ते वैयक्तिक नुकसानीकडे न पाहता समूहाकडे पाहायचं. आणि छोट्या अशा गोष्टीसाठी मी जर हे विश्वासाला तडा गेला, जरी माहिती असेल की ती बातमी किंवा ती घटना खोटी आहे आणि सत्य जर वेगळं असेल आणि सत्यामुळे जर त्या माणसांचं, ते वैयक्तिक लोकांचं नुकसान होत असेल किंवा समाजाचं नुकसान होत असेल, तर एक वेगळ्या पद्धतीने बातमीला प्रगट करण्याची गरज आहे. त्यामध्ये खोटेपणा नाही. ज्या पद्धतीने जमीनदाराने म्हणजे लोकांचं कल्याण होण्यासाठी त्या बातमीला त्या रीतीने प्रेझेंट करायचं. आणि अशा घटना भरपूर घडल्या आहेत. जसं आपण म्हणतो राष्ट्रहित, ज्या ठिकाणी राष्ट्रहित, समाज आणि राष्ट्रहित असेल त्या ठिकाणी संतुलित वृत्तांकन करून समाजहित राष्ट्रहित जोपासतात. बरीचशी उदाहरणं अशी असतात की माध्यम प्रतिनिधी ते जोपासतात आणि त्यामुळे त्यांच्यावर विश्वास अतिशय दृढ होतो. आणि दुसरी गोष्ट आत्मविश्वास, आपण म्हटलं कॉन्फिडन्स. कुठल्याही क्षेत्रामध्ये कॉन्फिडन्स तर पाहिजेच निश्चितच. आणि माध्यम प्रतिनिधी नेहमी वृत्तांकन करताना आत्मविश्वासपूर्वक त्या घटनेकडे सामावून जातो की ज्यावेळेस त्याला आत्मविश्वास असेल तर तो आत्मविश्वासाने त्यांनी कव्हर केलेली बातमी, आत्मविश्वासाने कव्हर केलेली घटना ही त्यामध्ये सापेक्ष सिद्धांत मांडते आणि वस्तुनिष्ठता ही त्यामध्ये फार मोठी असते. आत्मविश्वासाबद्दल अजून एक उदाहरण मला चांगलं आठवतं. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, प्रचंड आत्मविश्वास. त्या आत्मविश्वासाच्या जोरावर पहिले पंतप्रधान बनण्याचा मान त्यांना मिळाला. इतका आत्मविश्वास त्यांच्यात होता. ज्यावेळेस पाकिस्तानशी बोलणी चालू होती, फाळणीच्या पूर्वी म्हणू आपण, फाळणीच्या पूर्वी त्यांच्याशी बोलणी चालू होती पंतप्रधानांची, त्यावेळेचे पंतप्रधानांनी त्यांना आमंत्रित केलं की या पाकिस्तानात आपण बोलणी करूया. विमानतळावर पत्रकारांनी प्रश्न केला की शास्त्रीजी, तुमची मूर्ती छोटी, पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधानांची धिप्पाड देहयष्टी, तुम्ही कसं काय त्यांच्याशी बोलणार? शास्त्रीजींनी फार समर्पक उत्तर दिलं. आत्मविश्वास ठासून भरलेला होता. शास्त्रीजी म्हटले की हे पहा, ते जरी उंच असतील तरी मी त्यांच्याशी बोलताना माझी शिर जे असेल, माझं गर्दन जी असेल ती उंच असेल, मान उंच असेल आणि ते जेव्हा माझ्याशी बोलतील तेव्हा त्यांची गर्दन खाली असेल, डोळे झुकलेले असतील. मी माझ्या इतका आत्मविश्वास की माझ्या देशाचं मी प्रतिनिधित्व करेन तर शिर उंचावून करेन. मीडियामध्ये देखील हा आत्मविश्वास यायला पाहिजे. निश्चितच. आज तुम्ही खूप सुंदर असे हे 5 गुण मीडियासाठी सांगितलेले आहे. आजच्या या सर्व चर्चेबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. दर्शको हो, डॉक्टर सोमनाथ वडनेरे यांनी आपल्याला अतिशय सुंदर असे 5 गुण सांगितले जे मीडियामध्ये खूप आवश्यक आहे. सर्वात प्रथम त्यांनी सांगितले सत्यता, दुसरा गुण सांगितलाय आत्मविश्वास, तिसरा समर्पण, चौथा आहे आदर्शवाद आणि पाचवा त्यांनी अतिशय सुंदर सांगितला सिद्धांतवाद. तर हे 5ही गुण मीडियामध्ये जर आले तर मूल्यधिष्ठित मीडिया निर्माण होऊ शकतो. नक्कीच तुम्ही यावर विचार करताल आणि मीडियामध्ये हे गुण आणण्याचा प्रयत्न करताल. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.